हॅलो गाईज, कसे आहे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आपण मिक्स व्हेज करूयात. तर मिक्स व्हेजसोबत आपण कढी करूयात आणि प्लेन राईस देखील करूयात. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही एंडपर्यंत बघा. मी छोट्या छोट्या टिप्स देईल, त्या लक्षात ठेवून तुम्ही फॉलो करत करत रेसिपी स्टार्ट करा. तुम्हाला नक्की परफेक्ट येईल. तर बघा, इथे मिक्स व्हेजसाठी मी काय काय घेतलं आहे. आलू घेतले आहेत, गाजर घेतला आहे आणि गोबी घेतली आहे. त्याला 1 ते 2 वेळेस आपण वॉश करून घ्यायचं आहे. ते वॉश झाल्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर लगेच आपण इकडे प्लेन राईस करूयात. तर आपण तांदूळ घेते वेळेस कधीही मेजर करून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला समजतो. तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास तांदूळ घेतले आहेत. त्याला 1 ते 2 वेळेस वॉश करायचं आहे. आणि हे बघा, मी करते त्याच पद्धतीने वॉश करून घ्यायचे आहेत. ते वॉश झाल्यानंतर ते स्वच्छ पाणी ॲड करायचं आहे आणि टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे. आणि इकडे आपले व्हेजेस 70% कुक झाले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर ह्या व्हेजेस आपले कुक झालेले आहेत. हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर 3 विसल येईपर्यंत आपण कुकरच्या शिट्ट्या काढायच्या आहेत आणि नंतर गॅस ऑफ करून घ्यायचा आहे. तर आपण मिक्स व्हेजसाठी काही व्हेजेस कट करणार आहोत आणि एक मसालाही करणार आहोत. तर 1 टोमॅटो आपण फाईनली चॉप करायचा आहे आणि 1 टोमॅटो आपण रफली चॉप करायचा आहे. या पद्धतीने मी दाखवते त्याच पद्धतीने. नंतर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे, त्याला देखील कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ऑनियन कट करायचा आहे. 1 रफ करायचा आणि 1 फाईनली चॉप करायचा. 1 मसाल्यासाठी यूज करणार आहोत आपण आणि 1 आपण ग्रेव्हीला तडका देण्यासाठी करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे कांदाही व्यवस्थित कापून झालेला आहे. तर त्यानंतर आपण एका जारमध्ये टोमॅटो, कांदा आणि लसूण टाकून एक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर एक पातेलं ठेवायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर तेल थोडंसं तापलं. तेल तापलं म्हणजे बबल्स आले म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे. आता हे बबल्स दिसत आहेत म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. त्यानंतर आपण क्रश करून जिरे टाकायचे आहेत आणि नंतर आपण कट केलेला बारीक कांदा टाकायचा आहे. कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की आपण लगेच टोमॅटो टाकायचे आहे. इथे थोडासा जास्त कांदा भाजलेला आहे, पण काही हरकत नाही, ते ग्रेव्हीमध्ये ॲडजस्ट होऊन जाईल. तर बघा, इथे टोमॅटो टाकला आहे, त्याला देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेल तर आपलं आहेच, तर मग लगेच आपण 1 ते 2 वेळेस त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जी पेस्ट करून ठेवली होती कांदा, टोमॅटो, लसूण ती पेस्ट आपण यामध्ये ॲड करायची आहे. तर बघू शकता तुम्ही, तेल पण आहे त्यामध्ये म्हणून तेल टाकायची गरज नाही. तुम्हाला जर तेल कमी वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये या स्टेजवर तेल टाकू शकता आणि वेस्ट आपल्याला काही करायचं नाही. तर जे जारच्या झाकणला जे होता मसाला ते देखील मी यामध्ये टाकला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे, नंतर आपण ते यूज करणार आहोत. तर बघा, आपला मसाला छान कुक होत आहे. छान कुक होतो आहे तोपर्यंत इकडे अद्रक लसूण पेस्टही काढली आहे. तर थोडीशी अद्रक लसूण पेस्ट यामध्ये टाकायची आहे, कारण की अगोदर आपण लसूण आणि टोमॅटोसोबतही लसूण काढला होता. तर इथे थोडी जरी टाकली तर चालेल. तर बघा, इथे थोडी अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. त्यानंतर याला 1 ते 2 मिनिट असं फ्राय करायचं आणि नंतर तेल रिड्यूस व्हायला लागलं की 1 ते 2 मिनिट वेट करायचा
आणि नंतर सगळे स्पायसेस आपण इथे ॲड करणार आहोत. तर बेसिक स्पायसेस असणार त्यामध्ये हळद असेल, त्यानंतर मसाला असेल, तुम्ही जो कुठला मसाला वापरत असाल ते तुम्ही यामध्ये ॲड करायचा आहे. ते कांदा लसूण मसाला जरी टाकला तर चालेल. तर इथे मसाला टाकत आहे आणि त्या मसाल्यासोबत आपण ही मसाला छान फ्राय करायचा आहे ग्रेव्हीसोबत. आणि हे फ्राय झाला की लगेच आपण यामध्ये पाणी टाकायचं नाही. तेल थोडंसं रिमूव्ह होत असेल त्यानंतर आपण यामध्ये 2 उभ्या कट करून हिरवी मिरची टाकायची आहे. जर तुम्हाला लाल तिखट आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील फक्त ॲड करू शकता. जास्त स्पायसी आवडत नसेल तर तुम्ही 1 ते 2 मिरची या स्टेजवर जर टाकाल तरीही चालेल. तर बघा, तेल पूर्ण रिमूव्ह झाले मसाल्यामधून, म्हणजे आपला मसाला छान कुक झालेला आहे. तर इथे मी गरम मसाला टाकत आहे आणि 1 ते 2 चमचे इथे गरम मसाला टाकायचा आहे आणि ते देखील आपण फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि हे मसाला फ्राय झाल्यानंतर 1 ते 2 मिनिट वेट करायचं. फ्राय छान करून घेतला, थोडंसं तेल सुटायला लागलं बघा, तेल सुटते. मग त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पाण्यासोबतही त्याला मिक्स करून घ्यायचं. तर पाणी एकदाच आणि असं टाकायचं नाही. जर एकदम पाणी टाकाल तर भाजीचं स्ट्रक्चर बरोबर येणार नाही. पाणी हळूहळू टाकायचं आहे, म्हणजे पाणीही बरोबर होईल आणि भाजीची जी पातळ किंवा तुम्हाला घट कशी आवडते त्यानुसार पाणी तुम्ही ॲड करू शकता. जर तुम्हाला खूप ग्रेव्ही हवी असेल तर मग तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता आणि जर तुम्हाला थिक हवी असेल तर मग यामध्ये पाणी एवढं ओतायचं नाही डायरेक्टली. तर मग बघा, हे व्हेजीस आपण 70% कुक केले होते. ते व्हेजीस आपण इथे टाकणार आहोत. हे सगळे व्हेजीस आपण इथे टाकायचे आहेत. तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडतील ते व्हेजीस यामध्ये टाकू शकता. जसं की बीन्स टाकू शकता, वांगी टाकू शकता किंवा मटर टाकू शकता. किंवा जर ते मटर भेटले नाही तर तुम्ही मॉलमध्ये किंवा जवळच्या शॉपमध्ये तुम्हाला मटर भेटतील, फ्रोझन मटर. तर ते विकत आणून तुम्ही एकतर ते ओव्हरनाईट सोक करायची, नाहीतर मग आपण व्हेजीस जे कुक केल्या त्यामध्ये देखील जरी तुम्ही टाकाल तरी ते कुक होऊन जातील. तर ते जर तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता आणि यामधलं काही स्किप करायचं असेल ते देखील तुम्ही करू शकता. आता यामध्ये बेसिक स्पायसेस ॲड करायचे आहेत. त्यामध्ये इथे हळद ॲड करायची आहे आणि मसाला ॲड करायचा आहे. या अगोदर आपण हळद वगैरे टाकली होती, तर थोडी जरी टाकली तरी इनफ आहे. तर बघा, याला एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे. तर तेल सुटलं म्हणजे आपला भाजी कुक ऑलमोस्ट झाली आहे. त्यानंतर इथे लाल तिखट टाकायचं आहे. तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि स्पायसी आवडत नसेल तर तुम्ही कमी देखील टाकू शकता. डिपेंड तुमच्यावर आहे, तुम्हाला तिखट आवडतं का कोणत्या टाईपमध्ये आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण करू शकता. आता इथे आपण कढी करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी 3 चमचे तेल टाकलं आहे. तुम्ही तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. तुम्हाला कमी आवडत असेल तर तुम्ही कमी टाका किंवा तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त ॲड केलं तरी चालेल. बबल्स येत आहेत म्हणजे तेल हे तापलं आहे. त्यानंतर आपण क्रश करून जिरे टाकायचे आहेत. जिरे तडतडायला लागले की लगेच आपण यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी थोडीशी तडतडायला लागली की लगेच आपण आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा करून घेतला होता. ठेचा कसा केला मी तुम्हाला सांगते. सिम्पली एक जार घ्यायचा आहे. त्यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही हिरवी मिरची टाकायची आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि लसूण टाकायचं आहे. त्याला मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर पळी
बाहेर काढून ठेवायची आहे. अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि ती यामध्ये ॲड करायची आहे. अद्रक लसूण पेस्ट जर तुम्ही अगोदर ॲड केली तर ती करपेल. अगोदरचंच हे फॉलो करायचं आहे. जेव्हा आपण आपण जेव्हा हिरवी मिरची टाकतो त्यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर सेम जारमध्ये आपण कढीसाठी आपलं दही रेडी झालं आहे. त्यानंतर इथे आपण दही ॲड करायचं आहे आणि ह्या मसाल्यासोबत छान मिक्स करायचं आहे. हे बघा मी करते, मला फॉलो करत करत तुम्ही ह्या दोन्हीही कढी आणि मिक्स व्हेज ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि घरी तुम्ही करून द्याल त्यांनाही खूप आवडेल. तर मी सांगते म्हणून एक वेळेस तुम्ही मिक्स व्हेज आणि कढी करून बघा, खूप मस्त लागते. तर बघा इथे त्यानंतर पाणी आपण टाकलं. आता त्याला 5 मिनिट कुक होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपली कढी रेडी होईलच. तर मग इथे सॉल्ट टाकायचं आहे. टेस्टनुसार आपण कमी जास्त करू शकता. त्यानंतर हळद टाकायची आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा तुम्ही बघू शकता याला मिक्स केलं आहे. आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी झाली म्हणजे आपली कढी होईल. आता बघा आपण मिक्स व्हेज चेक करूया. ऑलमोस्ट ही झालीच असेल. तर बघा वाव किती मस्त झाली. स्मेल इतकी मस्त येत होती की मी तुम्हाला स्मेल तर तुम्ही करू शकत नाहीत, पण खूप मस्त येत होती. स्ट्रक्चरवरून तुम्ही गेस करू शकता की कशी झाली असेल भाजी वगैरे. तर आपली कढी ही बॉईल होते. तर हे बघा उकळी येते. तर 1 ते 2 मिनिट उकळी आल्यानंतर याला आपल्याला कुक करायचं आहे. त्यानंतर आपली कढी ही होऊन जाईल आणि मिक्स व्हेजमध्ये आता ह्या स्टेजवर 20% इथे कुक झाली आहे. आता 10% आपल्याला कुक करायची आहे फक्त. एक बॉईल आल्यानंतर आपली मिक्स व्हेज रेडी असेल. त्यामध्ये नंतर आपण लास्टला कोथिंबीर टाकायची आहे. दॅट्स इट. आता बघा आपली मिक्स व्हेज झालेली आहे, कढी देखील झालेली आहे, प्लेन राईसही झालेला आहे. आता काय राहिलं, पोळ्याही झालेल्या आहेत. तर तुम्ही कुठनं बघतायत माझा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही आज काय जेवलात हे देखील मला सांगा. तुम्हाला कढी, भात आणि मिक्स व्हेज आवडतं का हे मला सांगा. आणि अशाच जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुनी असाल तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी कनेक्ट राहा. तर चला आता ताट पण रेडी होत आहे. तर मी मस्त जेवण करते, तुम्हीही मस्त खा, स्वस्त राहा आणि चला लवकरच परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.